नमस्कार मित्रांनो, शहरवासियांच्या लाडक्या बातमीपत्रात म्हणजेच एडियन बातमीपत्रात मी अक्षय तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अतिक्रमणाचा विळखा हटवल्याने घाटी रुग्णालयाने घेतलाय मोकळा श्वास। महानगरपालिकेकडून घाटी परिसरातील अतिक्रमणे निष्कासित। तर आयशर ट्रकच्या दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 ठार तर 14 जखमी झाले आहेत। मृतांचा आकडा आता वाढण्याची शक्यता। आता बघूया सविस्तर बातम्या। घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारालगत असलेलं अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीने आज जमीनदोस्त करण्यात आलंय। मागील अनेक दिवसांपासून सदर ठिकाणच्या अतिक्रमणावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। शेवटी ही कारवाई करण्यात आली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालयाच्या परिसरात महानगरपालिकेने शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। घाटी रुग्णालयाच्या परिसरात छोटी दुकाने, टपऱ्या, हातगाड्यांनी व्यापला होता। काही दुकाने विनापरवाना थाटण्यात आली होती। विनापरवाना थाटण्यात आलेल्या दुकानांवरती पालिकेने यापूर्वीही देखील बऱ्याच वेळा कारवाई केली, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता। कारवाईनंतर पुन्हा दुकाने थाटली गेली। दुकानांच्या गराड्यामुळे घाटी रुग्णालयात वाहन जाणं येणं अवघड होऊन बसलं होतं। घाटी परिसरातील अतिक्रमण शुक्रवारी महानगरपालिकेच्या पथकाने हटवलंय। यात काही पत्र्यांचे शेड, 18 ते 20 टपऱ्या, कच्चे बांधकाम झालेल्या खोलीचं बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करत घाटी परिसरातील रस्ता आता मोकळा करण्यात आलाय। तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर वैजापूर तालुक्यातील 373 गावांसाठीची गंगापूर वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या संबंधित ठेकेदाराने पंपग्रहाच्या कामाच्या निकृष्ट दर्जाचं काम करीत असल्याचा आरोप स्थानिकांच्या वतीने करण्यात आलाय। हे जे काम चालू आहे निकृष्ट दर्जाचं होत आहे, याकडे काही कामगार व अधिकारी नाही इथं। सर, हे कामाबद्दल जलजीवन केंद्र सरकारची योजना आहे, चांगली योजना आहे, पण हे इथं कॉन्ट्रॅक्टदार हे असे काम करत आहेत काही ढसळून गेलं आहे। कमीत कमी 50 फूट पुढं भराव होता तर हे ढसळून गेलं आहे मातीमध्ये। बीम वगैरे इथं मातीमध्ये ढसळले, काम व्यवस्थित करीत नाही। 1250 कोटीची योजना आहे। हे स्थानिक नेते लोक किंवा कर्मचारी इथले त्यांच्यावर केंद्र सरकारचे असा दबाव आणून शेतकऱ्यावर बी अन्याय करू राहिले का बाबा हे पाईपलाईनीचं लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। तर खाली पाईपलाईनी असते आणि व्यवस्थित काम वगैरे काहीच चालू नाही, एकदम डुप्लिकेट काम वगैरे करतात। म्हणजे आता 20 फूट 50 फूट खाली नदीमध्ये भराव होता, ते भराव ढसळून गेला आहे। खाली कॉन्क्रीट मातीमध्येच कॉन्क्रीट। तुम्ही या संदर्भात कोणाला तक्रार केलेली आहे? मी या संदर्भात तहसीलदार साहेब केली, कलेक्टर साहेबला केली आणि पर्यटन मंत्री त्यांना सुद्धा केलेली मी तक्रार आहे माझी। स्कार्फ बांधून ज्वेलरीच्या दुकानात शिरलेल्या 2 महिलांनी दुकानातून 1,31,000ची हिरेजडित बांगडी चोरून नेल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी घडली असून सदर प्रकरणी आरोपी महिलांविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत। स्कार्फ बांधून ज्वेलरीच्या दुकानात शिरलेल्या 2 महिलांनी दुकानातून स्टँडसह तब्बल 1,31,000ची हिरेजडित बांगडी चोरून नेल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2:55 ते 3:08 सुमारास घडली आहे। दर्गा रोडवरील फॅरेट लेन या ज्वेलरीच्या दुकानात ही घटना घडली आहे। प्रकरणामध्ये फॅरेट लेन या दुकानातील मॅनेजर आकाश विठ्ठल शिंदे 28 राहणार सुरेवाडी टीव्ही सेंटर जळगाव रोड यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 महिला स्कार्फ बांधून दुकानात आल्या होत्या। त्यावेळी दुकानातील स्टाफ जेवण करण्यासाठी गेला होता। दुकानात 2 महिलाच कामाला होत्या। ही संधी साधत चोरट्या महिलांपैकी एकीने दुकानातील महिलांना वेगवेगळ्या दागिने दाखवा म्हणून गुंतवून ठेवलं, तर दुसऱ्या चोरट्या महिलेने दुकानाच्या काउंटरमध्ये घुसून स्टँडसह हिरेजडित बांगडी चोरली आहे व स्कार्फमध्ये ती ठेवून तिथून धूम ठोकली। हा प्रकार ऑडिटच्या वेळी लक्षात आल्यानंतर बुधवारी रात्री फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी महिलांविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास हवालदार योगेश गुप्ता करत आहेत।
तर जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 5 जण ठार झाले असून 14 जण गंभीर जखमी झालेत। जखमींपैकी 3 जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक बसली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झालाय। बसमध्ये एकूण 24 प्रवासी होते। यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलंय। तर दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात आयशर ट्रक समोरून येणाऱ्या बसवर ते आदळलाय। त्यामुळे हा अपघात झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। अपघात इतका भीषण होता की त्या दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झालाय। संबंधित माहितीनुसार अपघातग्रस्त बस अंबाजोगाई आगाराची होती। ती जालन्याच्या दिशेने जात होती। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालंय। अपघात एवढा भीषण होता की मृतांचा आकडा आता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती आता तिथे उपचार सुरू आहेत। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग ईडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ईडीएन न्यूज। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. तू ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र। बुलढाणा येथून विमानतळावरती आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे ऋषिकेश जयस्वाल वगळता एकही पदाधिकारी फिरकला नाहीये। त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे आमदार व शहराध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केलंय। शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी पाठ फिरवल्यामुळे राजकीय चर्चेला आता उधाण आलंय। बुलढाणा येथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आटोपून मुंबईला परतण्यासाठी विमानतळावरती आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे ऋषिकेश जयस्वाल सोडता एकही पदाधिकारी आला नव्हता। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील होते। त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण व शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। बुलढाणा येथे लाडकी बहीण योजना आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून चिकलठाणा विमानतळावरती आले। तेथूनच हेलिकॉप्टरने ते बुलढाण्याला गेले। तेथून सायंकाळी 5 वाजता विमानतळावरती परतले। तेव्हा शासकीय अधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोडता शिवसेनेचे एकही खासदार, आमदार, सर्व आमदारांचा शहर जिल्हाध्यक्ष त्यापैकी एकही पदाधिकारी हजर नव्हता। शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी पाठ फिरवल्यामुळे राजकीय चर्चेला आता उधाण आलंय। राजकीय पक्षांच्या रॅली, जयंती मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल, स्मार्ट वॉच आणि अन्य साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेले मोबाईल फोन, स्मार्ट वॉच तसेच महाराष्ट्र सायबर ऑनलाईन पोर्टलवरील प्राप्त तक्रारीमधील रोख रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली आहे। पोलीस ठाणे क्रांती चौक हद्दीत गणेश उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती तसेच इतर राजकीय पक्षांच्या रॅली दरम्यान चोरीस गेलेले मोबाईल, हँडसेट सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून यांत्रिक माहिती घेऊन चोरट्याचा शोध घेण्यात पोलिसांना आता यश मिळालंय। वापरकर्ते यांचा शोध घेऊन एकूण 18 मोबाईल हँडसेट्स, एक ॲपल कंपनीची स्मार्ट वॉच असं 2,15,000 रुपयांच्या मोबाईल हँडसेट, 60,000 रुपये किमतीची स्मार्ट वॉच पोलिसांनी आता हस्तगत केली आहे। तसेच महाराष्ट्र सायबर ऑनलाईन पोर्टलवरती प्राप्त तक्रारीमधील एकूण 7 तक्रारदार यांचे 3,16,100 रुपये आरोपींनी फसवणूकदारांनी तक्रारदार त्यांच्या बँक खात्यातून विड्रॉल करण्यापूर्वी तत्परता दाखवून संबंधित बँकेचे अधिकारी यांच्या मार्फतीने तक्रारदार यांना परत मिळवून दिलेत। असा एकूण 5,91,100 रुपये किमतीच्या मोबाईल हँडसेट, स्मार्टवॉच व ऑनलाईन फसवणूक झालेले रोख रक्कम असा मुद्देमाल तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात आलाय। सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, दुय्यम पोलीस निरीक्षक पवन चौधरी, सुशांत शेळके, विरेश बने, अतुल तुपे, रामवाणी यांनी केली आहे। पोलीस स्टेशन क्रांती चौक या ठिकाणी मिसिंग मोबाईलच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत देखील काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही ते मोबाईल IMEI नंबर ट्रेस करून सध्या 18 व्यक्तींना त्यांचे मोबाईल परत केलेले आहेत। तसंच एक स्मार्ट वॉच ती देखील परत केलेली आहे। असा एकूण 2,75,000 आणि 3,16,000 7 लोकांचे जे ऑनलाईन फ्रॉड झालेले होते ते त्यांना पैसे मिळवून देण्यात आले। आज यशस्वी झालेले होते। मुळात आता जे मोबाईल हँडसेट आहेत ते मिसिंग आहेत, तर त्या मिसिंगमध्ये ज्याला सापडला किंवा ज्याच्याकडून तो मोबाईल हरवलेला आहे, ज्याच्याकडे तो ट्रेस झाला,
त्याच्याकडे चौकशी केली असं त्यांची उत्तरं असतात मला सापडलं आणि मी शोध घेतला परंतु मला काही भेटला नाही कोण मालक आहे. तर ते मी आत्ताच यूज करत होतो आणि पोलिसांना तोपर्यंत ट्रेस झालेला आहे. तर तो मी परत द्यायला तयार आहे. तर अशा व्यक्तींकडून आम्ही तो परत घेतलेला आहे आणि ते मोबाईल असे आपण प्राप्त केलेत आणि त्या व्यक्तींना दिलेले आहेत. तर ते सापडलेले मोबाईल आहेत. ऑनलाईन फ्रॉडच्या बाबतीत काही लोक फसवणूक केली जाते म्हणजे त्यांचं ऑनलाईन खरेदी वगैरे केलेली असते. ती रक्कम आम्ही ताबडतोब बँकेला पत्रव्यवहार करून ती होल्ड करतो रक्कम, जेणेकरून ती रक्कम समोरच्या व्यक्तीला काढता येऊ नये आणि होल्ड केल्यानंतर मग कायदेशीर सर्व प्रक्रिया करून ती त्या कस्टमरला म्हणजे जो तक्रारदार आहे त्याला आम्ही परत करतो. बँकेला तसा आम्ही पत्रव्यवहार करतो. त्याद्वारे 7 तक्रारदारांचे 3,16,000 रुपये आम्ही परत केलेत. असे दोन्ही मिळून 5,91,000चा मुद्देमाल म्हणजे मोबाईल आणि रोख रक्कम असे आम्ही परत करण्यात यशस्वी झालेलो आहे. राजश्री शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर यांचे अतिथी व्याख्यान नुकतेच संपन्न झाले आहे. राजश्री शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त अतिथी व्याख्यान संपन्न झालंय. व्याख्यान प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर यांनी मार्गदर्शन केलंय. आयुष्य जगत असताना सकारात्मक विचार, चांगली संगत, उत्तम जीवनशैली, आहार विहार, व्यायाम हे व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करू शकतात आणि चांगलं जीवन जगवू शकतात असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थान द्वारकाभाऊ पाथरीकर यांनी भूषवलंय. वरुण पाथरीकर यांची प्रमुख उपस्थिती या व्याख्यानाला होती. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास इंगळे, उपप्राचार्य डॉक्टर शशिकांत बंडेवार, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सचिन मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी शीतल दाभाडे आणि ऋतिका तुपे या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भिंतीपत्रकाचं विमोचन देखील करण्यात आलंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर युवराज गहेवारी यांनी केलंय. तर प्रास्ताविक डॉक्टर रवी जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर आरती थाले यांनी केलंय. कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक डॉक्टर तनिषा दळे, डॉक्टर सुरेश आलोने, डॉक्टर दीपक गायकवाड, डॉक्टर रेखा मेश्राम, डॉक्टर दत्ता फुके, डॉक्टर भाऊसाहेब शेळके, डॉक्टर प्रवीण बेराड, डॉक्टर किशोर वाघ, डॉक्टर केशव लहाने, प्राध्यापक किरण धनेधर, डॉक्टर राज पोपळगड, डॉक्टर प्रवीण ठाकरे, डॉक्टर दिनेश आहिरराव, डॉक्टर श्यामसुंदर कंटुले, प्राध्यापक पवन काळे, प्राध्यापक अजय राठोड, डॉक्टर महेंद्र शेलार, डॉक्टर शिवाजी उंबरहंडे, डॉक्टर तुकाराम कांबळे, डॉक्टर राम जाधव, प्राध्यापक ऋषिकेश लहाने, प्राध्यापक नीलम बनसोडे, प्राध्यापक पांचाळसर, दीपक पैठणे तसेच पालक, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती. 23 ते 24% जनता ही कुठल्या ना कुठल्या मानसिक अस्वस्थतेनुसार किंवा आजाराने ग्रस्त आहे. इतकं ते कॉमन आहे. पहिले आहे ना WHO काय डिफाईन केलं होतं की मानसिक डायबिटीज हा एक आजार आहे की जो 25% लोकांमध्ये पॉप्युलेशनमध्ये आहे जगामध्ये, म्हणजे तो 1 नंबरवरती होता. ठीक आहे ना. 24 ते 25% लोकांमध्ये डायबिटीज आहे म्हणून आपल्या जगामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण या आजाराचे दिसायचे. काल आमच्या महाविद्यालयामध्ये जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर संभाजीनगर येथून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉक्टर पाथरीकर सरांनी आम्हाला या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त सखोल माहिती दिली. वास्तविक पाहता WHO या ऑर्गनायझेशन थ्रू 2023 पासून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा साजरा केला जातो. या दिनाचं साजरीकरण करण्यामागचा हेतू हा आहे की जगामध्ये सध्या आत्महत्येचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. याबद्दल लोकांना जागरूक करून आत्महत्येपासून आपण लोकांना कसं परावृत्त करू शकतो या थीमवरती वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी या माध्यमातून घेतले जातात. यावर्षीची थीम होती आत्महत्येच्या संदर्भातील विचारधारा बदलणे. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीचं इन जनरल बिहेवियरच्या संदर्भामध्ये आम्हाला पाथरीकर सरांनी सखोल असं मार्गदर्शन केलं की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार सध्या भोंगावत आहेत अशा व्यक्तीचं वर्तन किंवा त्या वर्तनाद्वारे आपल्याला कसं ओळखता येईल का अशा व्यक्तीच्या मनामध्ये काही असे नकारात्मक विचार चालू आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिली. जी व्यक्ती एकांतामध्ये राहणं पसंत करते
किंवा सामाजिक कार्यक्रमांमधून थोडंसं माघार घेते. तसेच नैराश्याने ग्रासलेली असते. अति झोप किंवा अजिबातच झोप न येणे, सतत नकारात्मक विचार ती व्यक्ती बोलून दाखवते. त्याची भूक मंदावते, झोप न येणे, तसेच व्यसन करणे, चिडचिडेपणा, निराशा वाटणे इत्यादी वेगवेगळ्या लक्षणांवरून आपण व्यक्ती थोडीशी नकारात्मकतेकडे झुकलेली आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना येऊ शकते. त्याचबरोबर आत्महत्येचे विचार ती व्यक्ती वारंवार आपल्या बोलण्यातून सुद्धा व्यक्त होत असते. अशा व्यक्तीचे हे लक्षण ओळखून जर आपण त्याला वेळीच मदत केली तर आपण व्यक्तीला आत्महत्येपासून थांबवू शकतो. मग आत्महत्येपासून थांबवण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे त्यांनी काही उपाययोजना सुद्धा सांगितल्या, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की व्यक्तीला मोकळेपणाने बोलता येईल असं वातावरण उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी कुटुंबामध्ये एक सुसंवाद, एक हेल्दी वातावरण असलं पाहिजे. त्याचबरोबर व्यक्तीचे मित्र आणि त्या मित्रांसोबतची मोकळीकता याच्यातून सुद्धा व्यक्तीचा नैराश्य किंवा ताण हा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर मदत मागणे किंवा मदत घेणे, जी व्यक्ती अशा विचाराने ग्रस्त आहे अशी व्यक्ती सतत बाहेर मदत मागण्याचा किंवा मदत घेण्यासाठी प्रयत्न कार्यरत असते, तर अशा व्यक्तीला वेळीच मदत जर केली तर आपण त्याची आत्महत्ये संदर्भातले विचार थांबवू शकतो. आहार विहार, व्यायाम, योगासने, अजून मेडिटेशन या सगळ्या गोष्टींमुळे हेल्दी जीवनशैली जर व्यक्तीने आत्मसात केली तर व्यक्तीला नक्कीच चांगलं मानसिक आरोग्य सुद्धा प्राप्त होतं आणि अशा नकारात्मक विचारांपासून सुद्धा व्यक्ती परावृत्त राहते. या संदर्भामध्ये आम्हाला पात्रेकर सरांनी सखोल मार्गदर्शन केलं, ज्याचा लाभ राजश्री शाहू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांना झाला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तर महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तडीस नेणार, पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार, पीडितांना न्याय मिळण्यासाठी समन्वय साधणार, पीडित महिलेला जलद मदत मिळणार असल्याचा दावा महायुती सरकारने केलाय. महिला आणि बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय. पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले जातात. त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते. या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलाय. ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने घेतलाय. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार, पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार आहे, पीडितांना न्याय मिळण्यासाठी आता समन्वय साधणार, पीडित महिलेला जलद मदत मिळणार असल्याचा दावा महायुती सरकारने आता केलाय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अतिक्रमणाचा विळखा हटवल्याने घाटी रुग्णालयाने घेतलाय मोकळा श्वास. महानगरपालिकेकडून घाटी परिसरातील अतिक्रमणे निष्कासित. तर आयशर ट्रकच्या दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं झालेल्या भीषण अपघातात 5 ठार तर 14 जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आता वाढण्याची शक्यता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.